वंदे मातरम. आमच्या हाफ डे ट्रिपचा हा दुसरा भाग. कराटेश्वर मंदिर आणि जय विनायक मंदिर. जयगड किल्ला ते कराटेश्वर मंदिर जाताना डाव्या बाजूला समुद्र तुमच्या सोबतच असतो. लाईट हाऊसची वेळ 4 ते 5 होती म्हणून ते बघायचे राहिले. भर उन्हातही कराटेश्वर मंदिराचा परिसर खूप शीतल, शांत आणि नेत्र सुखद आहे. पण कडक उन्हामुळे आमचे पाय पोळत होते. मंदिराच्या प्रवेशद्वारातून खाली पायऱ्या उतरत गेलं की प्रथम औदुंबर गंगा, त्याच्या डाव्या बाजूला गणेश मंदिर आणि मूळ देवालय आहे. मंदिर अजूनही जुन्या धातणीचे आहे. अशी जुनी देवळे बघायला मला फार आवडतात. देवळाच्या समोर दीपमाळा आहेत. असं हे निसर्गाच्या कुशीत दडलेलं सुंदर व पुरातन मंदिर म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच. काही पायऱ्या उतरून खाली आलो की निसर्गाचा एक चमत्कार आणि अभूतपूर्व निसर्गरम्य देखावा डोळ्यांचे पारणे फेडतो. एकीकडे खाऱ्या पाण्याचा, निळाशार रंगाचा स्वच्छ समुद्रांच्या फेसाळ लाटा मोठमोठ्या खडकांवर आपटत असतात, तर एकीकडे डोंगरातून आलेला गोमुखातून सतत वाहणारा गोड व गार पाण्याचा झरा. पिण्यासाठी हे पाणी तुम्ही तुमच्या बॉटलमध्ये भरून घेऊ शकता. खरंच निसर्ग आपल्याला किती काय काय गोष्टी देत असतो, त्याचे आभार मानावे तेवढे कमी. त्यासाठी आपण आपला निसर्ग स्वच्छ ठेवावा एवढे तर आपण निश्चितच करू शकतो. इथल्या गार पाण्याने हातपाय तोंड धुवून मी स्वच्छ झालो. सोहमला तर झऱ्याखालून निघावेसच वाटत नव्हते. लाटा आपटून अशी घळी निर्माण झाली आहे. असे कोकणात अजून कोणकोणत्या ठिकाणी आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता कराटेश्वर मंदिराच्या परिसराचा आनंद घ्या. इथून माझा पायच निघत नव्हता. असं वाटत होते जणू वेळ इथेच थांबावी. सगळे जग विसरून तुम्ही इथे निवांत बराच वेळ बसून घालवू शकता. लाईट हाऊसला बाय बाय करत आम्ही निघालो जय विनायक मंदिराच्या दिशेने. संपूर्ण परिसर हिरव्यागार झाडांनी बहरलेला आहे. पायगोडासारखे छप्पर असलेले मंदिर आणि परिसर विलक्षण सुशोभनीय आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी एक सुंदर पुष्करिणी म्हणजे घाट बांधलेला आहे. मूषक राजा, गणपती बाप्पा यांच्या मूर्ती धातूच्या आहेत. विनायक मंदिराच्या शेजारी हनुमानाची तांब्याची मूर्ती आहे. कराटेश्वर मंदिर ही जशी निसर्गाची देणगी आहे, तसे जय विनायक मंदिर ही मानवनिर्मित देणगी समजा. तिन्ही ठिकाणी फिरून झाल्यावर आम्ही हॉटेल विसावामध्ये जेवायला गेलो. जेवून झाल्यावर परतीच्या प्रवासाची बस पकडली. नांदिवडे तिठा, खंडाळा, चाफे, जाकादेवी, करबोडे, निवळी फाटा, हातखंबा आणि रत्नागिरीला आम्ही आमच्या घरी आलो. तुम्हाला माझे दोन्ही व्हिडिओ आवडले असतील तर त्यांना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दोन्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा एकूण खर्च दिलेला आहे. एसटीचे टाइम टेबल आणि इतर माहिती दिलेली आहे. बाय.